इंदापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या याच प्रांगणामध्ये काही वेळापूर्वी महाविकास आघाडीची शेतकरी मेळावा झाला। या शेतकरी मेळाव्यामध्ये इतर नेत्यांनी केलेल्या भाषणापेक्षा दोन भाषणं फार महत्त्वाची ठरली, चर्चेची ठरली। ती म्हणजे आमदार रोहित पवार आणि खुद्द खासदार सुप्रिया सुळे यांचं। सुप्रिया सुळे कधीही आक्रमक बोलत नाहीत असा जो समज होता तो मोडीत काढणारी ही सभा होती। कारण सुप्रिया सुळे यांनी थेट आमदार दत्तात्रय भरणे यांना करेक्ट कार्यक्रम करायचा इशारा दिला आहे। हा इशारा का दिला, सुप्रिया सुळे एवढ्या आक्रमक का झाल्या, या सर्वांची गणित नेमकी काय आहेत, त्याचा लोकसभेच्या निवडणुकीवरचा परिणाम काय, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी ज्ञानेश्वर रायते, तुम्ही पाहत आहात महान्यूज लाईव्ह आणि आपण आता पाहत आहोत की सुप्रिया सुळेंनी दत्तात्रय भरणे यांना इशारा का दिला। आज इंदापूरमध्ये महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा होता। या शेतकरी मेळाव्याची तयारी गेल्या काही दिवसापासून सुरू होती, परंतु या शेतकरी मेळाव्यासाठी लोकांनी जाऊ नये, प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जाऊ नये यासाठी फोन केले जात होते, अशी माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली आहे। एवढंच नाही, दत्तात्रय भरणे यांच्या काही समर्थकांनी जिथं मामा नाही तिथं जायचं नाही अशा स्वरूपाचे स्टेटस सुद्धा ठेवल्याचं सांगितलं जाते। या सगळ्या पार्श्वभूमीवर काही नेत्यांवरती दबाव आणून त्या नेत्यांना घरी बसवण्याचंही काम झालं असाही आरोप केला जातोय। या सगळ्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे या चिडल्या होत्या। सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या भाषणात एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला, तो म्हणजे दत्तात्रय भरणेंना एकदम कडक इशारा। याच दत्तात्रय भरणेंचं 6 महिन्यापूर्वी सुप्रिया सुळे या कौतुक करत होत्या। बारामतीतून निघाल्यानंतर इंदापूरमध्ये पोहोचताना काही सुद्धा जाणवत नाही, कळतही नाही आपण इंदापूरला आलो आहोत, अशा स्वरूपाचं वक्तव्य करताना सुप्रिया सुळे या भरणे मामांचं कौतुक करायच्या। पण आज त्यांनी भरणे मामांना विधानसभेत आम्ही करेक्ट कार्यक्रम करू असा इशारा दिला आहे। याच्या मागचं कारण नेमकं याच्यातच दडलेलं आहे की या महाविकास आघाडीच्या मेळाव्याला लोकांना येऊ न देण्यासाठी केलेले प्रयत्न। आता यावरती दत्तात्रय भरणे काय सांगतात हा एक मुद्दा महत्त्वाचा ठरेल, परंतु सुप्रिया सुळे म्हणाल्या की घटस्फोट होऊन 6 महिने झालेले नाहीत, थोडे शांत राहा, नाहीतर येत्या विधानसभेला आम्ही सुद्धा तुमचा करेक्ट कार्यक्रम करू। राष्ट्रवादीमधील दुपळी आता हळूहळू वैयक्तिक वर आली आहे। योगेंद्र पवार यांना राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी अडवणं आणि या निमित्तानं 5 दशकानंतर पहिल्यांदाच पवारांच्या बाले किल्ल्यामध्ये पवारांनाच कोणीतरी अडवून, म्हणजे त्यांच्याच पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांनी अडवून जाब विचारणं, हा प्रकार आता सुरू झालेला आहे आणि त्याची परिणिती हळूहळू एवढ्या प्रमाणात येऊ लागली आहे की ती अगदी खालची पातळीवर घसरेल की काय अशी देखील स्थिती किंवा अशी देखील भीती निर्माण झालेली आहे। इंदापूरमध्ये महाविकास आघाडीचा हा जो मेळावा झाला, तो मेळावा 25 फेब्रुवारी रोजी घेतलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मेळाव्याच्या दृष्टीने केलेलं शक्ती प्रदर्शन होतं आणि शरद पवारांनी यामध्ये केलेलं भाषण हे लोकांसाठी घटना आणि संविधान राखण्याचा एक मंत्र दिलेला होता। या परिस्थितीमध्ये सुप्रिया सुळे यांनी थेट दत्तात्रय भरणे यांनाच लक्ष केलं। काही दिवसापर्यंत दत्तात्रय भरणे अथवा राष्ट्रवादीच्या जुन्या कार्यकर्त्यावर न बोलण्याचा शिरस्ता आणि पायंडा त्यांनी मोडला। राष्ट्रवादीमध्ये खरेच दुपळी झाली आहे का अशा संभ्रमात असणाऱ्या अनेकांना आता तरी नक्कीच कळेल की राष्ट्रवादीमधली फूट ही नक्कीच फूट आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की लोकसभेच्या निवडणुकीला जाताना या दोन्ही वाटा वेगळ्या आहेत। इंदापूरमध्ये नेमकं घडणार काय, तर एकीकडं शरद पवारांनी शंकरराव पाटील यांच्या स्मृतीचं अभिवादन करणं, त्यांचं स्मरण करणं किंवा त्यांची आठवण सांगणं, आणि दुसरीकडं दत्तात्रय भरणेंवर टीका, या दोन गोष्टी वेगळं काहीतरी सांगून जात आहेत। इंदापूरच्या राजकारणामध्ये येणाऱ्या काळामध्ये काही बदल होत आहेत का हे सुद्धा पाहणं गरजेचं ठरेल, पण त्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार या पक्षाला इंदापूरमध्ये नेमकी मतं किती मिळतात यावरच हे सगळं अवलंबून राहील। सुप्रिया सुळे यांनी दिलेला इशारा दत्तात्रय भरणे नेमका कसा घेतात हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरेल किंवा महत्त्वाचं ठरणार आहे। येणाऱ्या काळामध्ये दत्तात्रय भरणेंचे कार्यकर्ते नेमकं काय स्टँड घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्यावरच इंदापूर तालुक्यातला या लोकसभेच्या निवडणुकीतला आगामी प्रचाराचा पायंडा किंवा आगामी प्रचाराची दिशा लक्षात येणार आहे। तुम्ही पाहत आहात महान्यूज लाईव्ह आणि इंदापूर तालुक्याच्या या वेब एक्सप्लेनर मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। हा वेब एक्सप्लेनर तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा। धन्यवाद।